वेलकम टू स्वित्झर्लंड. 12ही महिने सतत सुरू असणारा वॉटरफॉल आहे. सगळे माझे फोटो करतात. रेनबो दिसतोय. इतका समोसा खाल्ला, इतका सुंदर. पॅरिस मधून रेनफॉल्स बघायला आल्यावर या समोस्याचं खरंच खूप अप्रूप वाटतं. वेलकम टू स्वित्झर्लंड गाईज. आणि माझ्या मागे काय दिसतंय? येस, इट्स राईन फॉल्स. राईन फॉल बघायला आपण जाणार आहोत तिथे. हा, हा 12ही महिने सतत सुरू असणारा वॉटरफॉल आहे. आणि फक्त विंटरमध्ये जेव्हा बर्फ होतो थोडासा आणि सगळं फ्रीज होतं तेव्हा थोडासा त्याचा फ्लो कमी होतो, पण अदरवाईज हा असाच असतो वर्षभर. ही जी राईन नदी आहे ना, ही जवळपास 1,20,000 वर्षांपूर्वी तयार झालेली नदी आहे, हिम नदी. आणि ही जवळपास युरोपच्या किती देशांमधून जाते? 5 ते 6 देशांमधून जाते. हा, पण हिचा उगम आहे स्वित्झर्लंडच्या आल्प्स मध्ये. हा, प्रचंड थंड पाणी आहे ऍक्च्युली. आणि एक राऊंड झाला तो इतका क्लोज होता. आता हा दुसऱ्या राऊंडला परत ती तिथूनच घेऊन जाणार आहे. ऍक्च्युली इथे ही जी जागा दिसते ना, इथपर्यंत वरती जात आहे. तर जिथे स्वित्झर्लंडचा फ्लॅग आहे. आणि या बाजूने वॉक करून ट्रेल करून येता येतं इकडनं. सगळे माझे फोटो करतात. सगळं पाणी, सगळं वॉटरफॉलचं पाणी. ओह, इट वॉज अमेझिंग. हात गारटलेत सगळे, फोन भिजलेत, कॅमेरा पण भिजलाय. रेनबो दिसते, रेनबो. रेनबो दिसतोय. वाव, यातनं दिसतोय की नाही माहिती. राईन फॉल्स बघितल्यानंतर आम्ही सगळे काय एन्जॉय करतोय बघा. समोसा. राईन फॉल्स मध्ये समोसा. समोसा. हा, स्वित्झर्लंड मध्ये राईन फॉल्स बघून आल्यानंतर गरम गरम समोसा. वाव.
फक्त याच्याबरोबर काय नाही माहितीये का, तळलेली हिरवी मिरची आणि चहा. चहा आमच्या गाडीत ऑलरेडी पिऊन झाला त्यामुळे पण चहा, पण आय गेस इथे चहा पण मिळतो. सो आफे सी वाफा निघतात अजून त्यातून, इतका मस्त गरम आहे. रेनफॉल्सच्या बरोबर बाहेर एक इंडियन रेस्टॉरंट नाही आहे पण टपरी टाइप स्नॅक सेंटर आहे. तिथे 5 युरोला हा समोसा मिळतो. चहा बघूया कितीला मिळतोय. इंडियातून रेनफॉल्स बघायला आल्यावर कदाचित या समोस्याचं तेवढं अप्रूप नाही वाटणार, पण पॅरिस मधून रेनफॉल्स बघायला आल्यावर या समोस्याचं खरंच खूप अप्रूप वाटतं. आणि तो समोसा प्रॉपर तिखट आहे, छान इंडियन स्पायसी आणि मस्त छान गरम आहे. सरप्राईज आवडला का समोसा? मस्त समोसा खाल्ला, इतका सुंदर. तो चायनीज रशियन नसून इंडियन समोसा होता, ह्याच्याबद्दल खूप आनंद आहे. समोसा होता आणि तिथे चहा पण होता ऍक्च्युली, पण आम्हाला पुढे जायला लेट होत होते तसं चहा आम्ही थर्मसमध्ये भरून घेतला. तिथे एक चहा जो आहे तो 4.5 युरोला आहे. चीअर्स. माझी नेडेड चहा आहे. माझं जॅकेट. चहाने पण मजा आली. मजा आली ना? कैसा या हॉटेलचा एंट्रन्स आहे. स्वित्झर्लंडच्या एका माउंटेनवर बाहेर इतका स्नो पडतोय आणि इथे आम्ही कढी खिचडी एन्जॉय करतो. चायनीज फूड पण आहे, इंडियन चायनीज टेस्टचे स्प्रिंग रोल येते. म्हणजे अगदी मला मुंबईत स्प्रिंग रोल घालते असं फील आलं मला. दिस इज गोवन फिश करी, कढी खिचडी, देसी चायनीज आणि त्यानंतर गोवन फिश करी. आवडलं का? घरच्यासारखं वाटलं. गोवन फिश करी आणि कोकणी मुलगी. ही जी आमची ईशा आहे ना, तिला खूप काही आवडलं ना की असं म्हणते. काय म्हणते तू? स्वर्गसुख प्राप्ती. स्वर्गसुख प्राप्ती. मला आत्ता हे गोवन करी खाऊन असं वाटतं खरंच स्वर्गसुख प्राप्ती. ऑलरेडी धरतीवरच्या स्वर्गात आहोत आणि हे फूड आहे. प्रॉपर हे